आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अप्पर थांब. अक्कल आहे का तुला? डोकं बिका आहे की नाही? कशाला सांगितलं शिवाला सगळं? तुला माहितीये ना ती आपलं ऐकत नाही. अरे ती फुकट अडकली नाही या सगळ्यात. सगळा घोळ करून ठेवलाय. सप्पर कळतंय का तुला? बाई मी मुद्दामून नाही केलं यार, खरंच सॉरी. अरे असू दे ना, आपण कशाला स्वतःचं डोकं उगाच चालवलं? हा, कशाला परस्पर निर्णय घेतले? अरे पोलीस काही करत नव्हते आणि शिवा खूप अस्वस्थ होते रे. मला ते बघवत नव्हतं म्हणून मी. अरे हे काय कारण झालं का रे? हा, अरे का नाही सांगितलंस तू आम्हाला? मी सांगणारच होतो. मला वाटलं एवढं काही डेंजर होणार नाही आणि म्हणून मी. काय एवढं काही डेंजर नसेल? अरे भाई तुला माहितीये ना ती किती खतरनाक माणसं आहेत. अरे आपल्या चंदनला कसं मारलं होतं तू विसरून गेलास का? भाई तुला कळतंय ना, तो ड्रायव्हर मेलाय. अरे ज्याने त्याला मारलं त्याने आपल्या शिवाला काही केलं असतं तर केवढ्याला पडलं असतंय. तुला डोकं नाहीये का? भुगा भरलाय का तिकडे? भुसा आहे का सगळा? बाई असं बोलू नका यार. मी मुद्दामून नाही केलं. अरे भाई तेच सांगतोय. आम्हाला जर एकदा सांगितलं असतं ना तर आपण सगळे एकत्र गेलो असतो रे. एकत्र आपण काहीतरी केलं असतं आणि शिवा या सगळ्यात फसली नसते. तुला का नाही कळालं रे? का नाही कळालं? परत मला माफ करा. मी खरंच मुद्दामून केलं नाही. सॉरी. मला माहित नव्हतं असं काहीतरी होईल. मी नाही केलं मुद्दामून. ऐक अप्पर, ऐक जाऊ दे हे सगळं. पण हे लक्षात ठेव. तू पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता काहीही झालं ना तरी शिवाला आपण एकटीला कुठे जाऊ द्यायचं नाहीये. आता आपल्याला दुसरा चान्स मिळालाय. ती जर बाहेर सुटून आली आहे ना तर ही काळजी आपण घ्यायची. आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत एकत्र राहायचं. कारण आपण एकत्र असलो ना तर कोणी आपल्याला काही करू शकत नाही. कळतंय ना अप्पर? सॉरी बाई. ठीक आहे भाई, जाऊ दे. हा, काळजी नको करू. आपण बघू काय ते. संपदा घे प्रसाद घे बाई. नको, मला नकोय आता प्रसाद. हो, प्रसादाला नाही म्हणू नये. हा, आपल्याला बरं व्हायचंय ना. घे. हो मावशी, पण माझ्या तोंडाला ना खूप कोरड पडलीये. मला नकोय तो आता, प्लीज. अगं एवढ्या डझनभर गोळ्या घेते, मग कडूपणा येणार नाही तर काय? हा, म्हणूनच प्रसाद खा, चव येईल जरा तोंडाला. घे बाया घे. मावशी प्लीज, मी सांगते ना, मला नकोय तो प्रसाद. रोज रोज तोच प्रसाद आणतो तुम्ही. मला खूप कंटाळा आलाय तो प्रसाद खायचा. नकोय मला ते. अगं असं म्हणू नये बाई. हा, अगं मला मान्य आहे का औषधाने इलाज होतो, पण गुण कशाने येतो? या प्रसादामुळे. अगो नाही तर जगात इतके लोक औषधं घेतात, किती जणांना गुण येतो बघ. काही जणांना तर 0 गुण येतो त्या औषधाचा. पण प्रसाद आहे ना, प्रसाद आपल्याला तारतो बाई. श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. हा, घे 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 घे. थोडा घे बा, घे. असं थोडस खा. संपदा, शिवा तू आलीस? अगं तू बस, उठते कशाला? नाही, मला बसून खूप कंटाळा आलाय. बर, काय ग शांता मावशी, काय देत होतीस? अगं ते देवीचा प्रसाद देत होते तिला. या वेळेला? अगं ते तू अटकेतून सुटून आली ना, म्हणून आज संध्याकाळची पण गेले होते देवीच्या मंदिरात. आणि मग बघितलं तर संपदा कुठं दिसलीच नाही. आत्ता बघितलं ती इथं होती, म्हणून आत्ता द्यायला आले. पण मला खूप कंटाळा आलाय ग तोच प्रसाद खायचा. शांता मावशी, अगं कशाला तिला फोर्स करतेस? तिला नाही खायचं तर राहू दे ना. अगं पण अपमान होतो प्रसादाचं पोरी. हा, संपदा, तू प्रसादाला नमस्कार कर. हा, हे ठीक आहे, मी असं करते. बरं, तसं तर तसं काही हरकत नाही. तुमची इच्छा नाही मग राहू दे. अगं तुम्ही दोघी एकत्र आल्या हेच माझ्यासाठी खूप आहे. देवीकडे नाही तर काय, हेच मागणं होतं की माझं. हा, बर. बस.
वाचले आज मी. पण आता या दोघी एकत्र आल्या म्हणजे या प्रसादाचा काहीच उपयोग नाही. आता दुसरा काहीतरी उपाय शोधायला हवा. चंदन, काय र काय झालं? काही नाही. मग असा गपगप काय ताटाकडे बघत राहिलायस, असं असं गोल गोल काही ते फिरवतोयस, काय झालंय? आई तुम्ही तुम्ही दिव्याला इतकं सहज कसं काय माफ केलं? आय एम सॉरी. मला कदाचित हे विचारायचा हक्क नाहीये, पण जे काही दिव्याने केलं, सगळ्यांना फसवलं, तिच्यामुळे सगळ्यांना इतका त्रास झाला, ते सगळं विसरून तुम्ही कसं काय तिला माफ केलं? म्हणजे मला तर ते नसतं जमलं. हे बघ चंदन, दिव्या जशी आमची मुलगी आहे ना, तसंच आमच्या आयुष्यात ह्या घरात तुझी जागा सुद्धा महत्वाची आहे. आणि ती तू स्वतः मिळवलीयस, तू कमावलीयस ती. तुला जे काही वाटतं, तुझ्या मनात जे काही आहे ना, ते आम्हाला स्पष्टपणे सांग, बोल आमच्याशी. आई म्हणजे दिव्या तुमची मुलगी आहे, पण तिच्याबरोबर मी सुद्धा खूप काळ राहिलोय. त्यामुळे मला नेमकं कळत नाहीये की हे सगळं ती जे करतीये, जे वागतीये, ते कितपत खरं आहे. म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही खरंच या गोष्टीचा, पण एवढं सगळं तिने केलंय, त्यावरून तिला माफ करणं मला तरी शक्य नाही हो. चंदन, तुला जे काय वाटतंय ना, त्याच्यात चूक नाहीये, बरोबरच आहे ते. तुला काय वाटतंय? तिनं इथं येऊन जे काय आम्हासनी सांगितलं, आम्ही तिला माफ केलं, म्हणजे तिनं केलेल्या समत्या चुका विसरलो असं अजिबात नाही होणार. तिनं जे काय केलंय ते आम्ही विसरलेलो नाही, विसरणार नाही, हे तिला चांगलं माहित आहे. आणि कसं आहे ना चंदन, दिव्या आमची लेक आहे, आमचा जीव अडकलाय रे तिच्यात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीत आपला जीव अडकलेला असतो ना, तेव्हा आपण त्याला ओरडतो, त्याच्यावर चिडतो, रागावतो, मारू सुद्धा शकतो, पण त्याला स्वतःपासून दूर नाही लोटू शकत रे. आणि ती जे वागली आहे त्यासाठी तिला माफी मिळणं शक्यच नाहीये. पण असंही नको व्हायला की ती खरंच स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करते आणि आपणच तिची साथ दिली नाही. त्या दिवशी ती इथं येऊन जे काही बोलत होती, सांगत होती का नाही, त्याच्यावरनं ती खरं बोलते असं वाटलं ग, आणि म्हणून आम्ही तिला थांबवली. हा, पण आमच्यापेक्षा जास्त त्रास तिने तुला दिलाय, तुला जास्त दुखावलंय तिने. आम्ही तिला लगेच माफ कर असं नाही म्हणत तुला, आम्ही कुठली जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर. तू वेळ घे, हवं तर विचार कर. खरं सांगू आई, मला सध्या कळतच नाही हो, नेमकी कुठली दिव्या खरी, कुठली खोटी, कुठल्या दिव्यावर विश्वास ठेवायचा मला 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 खरंच समजत नाहीये. आणि आजी, हे सगळं ती जे करतीये ते नाटक नसेल हे कशावरून हो?